नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन आणि ध्वजवंदन सोहळा परभणी येथे घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजापुरे, तलाठी रवी काळे, शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर, माजी नगरसेवक सचिन देशमुख, शिवलिंग खापरे, प्राध्यापक किरण सोनटक्के, अरुण पेडगावकर, डॉक्टर मारुती हुलसरे, बंडू पासलिंग, वसंत निलंगे, पंडित बरदाळे, जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबळे, शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के यांची यावेळी उपस्थिती होती. परभणी शहर महापालिका या ठिकाणी देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपायुक्त बबन तडवी, प्रदीप जगताप, मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते, नगर सचिव विकास रत्नपारखी, शिवाजी सरनाईक, राजकुमार जाधव, भगवान यादव, रामेश्वर कुलकर्णी, प्रल्हाद समेंद्रे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर महोत्सव समितीकडून महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, प्रवक्ते सुहास पंडित, युवक प्रदेश सरचिटणीस वैजनाथ देवकते, शेजी अहमद खान, दिगंबर खरबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. परभणी शहर आणि तालुक्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नागरिक आणि अधिकारी कर्मचारी यांना होणारा त्रास लक्षात घेता परभणी तहसील कार्यालयाचे विभाजन करून परभणी शहर, परभणी ग्रामीण असं विभाजन करण्यात यावं अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. परभणी शहर महापालिका क्षेत्र आणि परभणी ग्रामीण तालुका असा मोठा कारभार तहसील कार्यालय परभणी यांना सांभाळावा लागतो. शासनानं महानगरपालिका क्षेत्रात अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबतचं धोरण हे स्वीकारलेलं आहे. त्यानुसार परभणी तहसील कार्यालयाचे विभाजन करून परभणी शहरासाठी स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्मितीची प्रक्रिया ही रखडलेली आहे. प्रत्येक वर्षी शासनाकडून केवळ नवनवीन प्रस्ताव मागवण्यात येतात, परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळं तहसील विभाजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परभणी तहसील कार्यालयाअंतर्गत परभणी शहरासह तालुक्यातील 123 गावे येतात, तर जवळपास 12 लाख लोकसंख्या तहसील कार्यालयाशी संबंधित आहे. प्रोटोकॉल, नैसर्गिक आपत्ती, विद्यार्थी आणि इतरांचे प्रमाणपत्र, निवडणुका, निराधार योजना, बैठका या कारणांमुळे तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी सतत व्यस्त असतात. शासकीय कामे करत सुमारे 12 लाख लोकसंख्येला पुरेसा वेळ हा देता येत नसल्यामुळे कर्मचारी आणि नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी परभणी शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी असे 2 तहसील कार्यालय असणे आवश्यक आहे अशी मागणी देखील आमदार विटेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सकल मातंग समाजाच्या वतीनं 20 मे रोजी होणाऱ्या आंदोलनाला मांगवीर महामोर्चा संयोजकांनी आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. तशा पद्धतीचा ठराव देखील मंजूर करण्यात आला. मांगवीर महामोर्चा हे मातंग समाजासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील क्रियाशील संघटनांचे व्यासपीठ आहे. मांगवीर महामोर्चा संयोजकाच्या वतीनं 28 एप्रिल रोजी मुंबई येथे बैठक घेण्यात आली. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा गतिमान केल्याबद्दल सर्व संयोजक मंडळींचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. झालेल्या या बैठकीत एकूण 3 सत्रांमध्ये मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यात आली. यावेळी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, अशोक ससाने, शंकर साठे, अशोक अल्लाड, बालाजी घुमाडे, सरोजिनी सकटे, गणपत भिसे, अनिल कांबळे, विलास साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बॅटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वाळू उपसा आणि वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक आदींना आळा घालण्यासाठी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन दिनांक 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या 4 जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसाय विरोधी अभियान आयोजन करण्यात आलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण 1270 केसेस करण्यात आल्या असून 1226 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 72,24,809 इतके रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक हे सहभागी राहणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.